नमस्कार आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे हैं वाईएसआर न्यूज। कुछ दिन पहले मीरा भाईंदर महानगर पालिका में महासभा हुई, जिसमें टैक्स बढ़ोतरी का प्रस्ताव बहुमत के आधार पर पारित किया गया, जिसके बाद शिवसेना ने आज भीख मंगो आंदोलन किया टैक्स बढ़ोतरी के खिलाफ। आज इसी संदर्भ में हमने मीरा भाईंदर महानगर पालिका के उप महापौर ध्रुव किशोर पाटिल सहित जो आंदोलन कर रहे वो शिव सैनिकों से बातचीत की। आइए जानते उन्होंने क्या कुछ कहा। आज आम्ही मीरा भाईंदर शिवसेना शहर कमिटीतर्फे हा भीक मागो आंदोलन आम्ही करत आहोत। आपण बघितलेलंच आहे की 18 तारखेला पहिली महासभा झाली, ज्यामध्ये 78 भाजपचे नगरसेवक आहेत, महापौर आहेत, उपमहापौर आहेत। त्यांनी विविध विषयावर इथे महासभा आयोजित केली होती। त्याच्यातील महत्त्वाचा विषय म्हणजे करवाढीचा। आपल्याला आज बघितलं असेल की आज जवळजवळ 60% करवाढ केलेली आहे बीजेपी सरकारने, परंतु आजही नगरसेवक ते मान्य करत नाही, महापौर मान्य करत नाही की ही करवाढ केलेली आहे। परंतु ही करवाढ लोकांना अनपेक्षितपणे केलेली आहे, दुर्लक्षित करून केलेले आहे, याचा आम्ही धिक्कार करत आहोत। त्याचप्रमाणे अनेक असे विषय होते जे विरोधातले होते, लोकांच्या विरोधातले। आज तुम्ही बघत असाल या महासभेमध्ये डीपी प्लॅन रद्द केला। आज जवळजवळ 10 वर्षापर्यंत आपल्याला शहरासाठी डीपी प्लॅन नाही आहे, परंतु तो विषयी ह्या महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी रद्द करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे आपण अजूनही 10 वर्ष मागे गेलेलो आहोत। म्हणजे हा बीजेपी सरकारला विकास करायचा नाही, तर आपल्या लोकांचा विनाश करायचा आहे। यांना फक्त आपला स्वतःच्या एखाद्या प्रायव्हेट कंपनी असू दे किंवा नगरसेवकांचा विकास करायचा आहे। यातील कित्येक नगरसेवकांना हा विषयही माहीत नाही, परंतु बिचारे नगरसेवक खरं म्हणजे कठपुतलीसारखे त्यांना होकार देत आहेत। तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते की आपल्या विशेष महासभेच्या वेळेलाही आपल्या म्हणजे सर्व पत्रकारांना लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यासाठी विरोध केला। त्याचाही विरोध आम्ही करतोय, कारण आज पारदर्शक ह्याच्यामध्ये आपण महापालिका अव्वल नंबर घेतलेले आहे। मग पारदर्शक समजा बीजेपी सरकार पारदर्शक पूर्ण कारभार करू इच्छिते, मग तुम्हाला का म्हणून लाईव्ह स्ट्रीमिंगला विरोध केलेला आहे? आज संपूर्ण देशामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये आपण लोकांना पारदर्शक किंवा डिजिटलायझेशन करू इच्छितो, परंतु महापालिकेतील महापौर असू दे, उपमहापौर असू दे किंवा बीजेपी सत्ताधारी असू दे, यांनी पूर्णपणे आपल्याला फक्त एखादं बहुमत, राक्षसी बहुमत मिळाल्याप्रमाणे वागत आहे। त्याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो आणि पुढेही आज आम्ही वारंवार असे आम्ही आंदोलन करून आलेल्या लोकाविरुद्ध असलेल्या विषयावर आम्ही निषेध करतो। आज मीरा भाईंदर शहराच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाला जो आता एक माज आलेला आहे, त्यांनी तुमच्याही अधिकारावरती जी गदा आणली आणि आज तो त्या महासभेमध्ये जवळजवळ 60% कर त्याने जो वाढवलेला आहे। कधीही कोणत्याही महापालिकेमध्ये जेव्हा कर वाढवतात त्याची एक रूपरेषा असते। ठराव मंजूर करताना त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून स्थानिक शहरामध्ये रस्त्याची सुविधा, पाण्याची सुविधा, ट्रेनेचे प्रकल्प, वृक्ष अशा अनेक मुद्दे त्या करपत्रिकेमध्ये येतात। ARU AVR या गोष्टीवरती तो कर लावला जातो, परंतु या महापालिकेने कोणत्याही प्रकारच्या नागरिकांची सुनावणी न घेता, नागरिकांना ऑब्जेक्शन घेण्याचा हक्क न देता सरळ बेकायदेशीरपणे त्या दिवशी विषय पत्रिकेमध्ये असा विषय नसताना सुद्धा फक्त 78 नगरसेवकांच्या जोरावरती हा ठराव मंजूर केलेला आहे। या ठरावाच्या विरोधामध्ये शिवसेना सर्वसामान्य माणसांसाठी या ठिकाणी जमलेली आहे आणि आता हे निवेदन देऊन आदरणीय महापौरांना आम्ही हे सुचवणार आहोत की लवकरात लवकर याचा फेरविचार तुम्ही करायचा आहे। हा तुमचा कर रद्द करायचा आहे, अन्यथा पूर्ण मीरा भाईंदर शहर जन आक्रोश आंदोलन याच महापालिकेवरती चालून घेऊन येईल। आता प्रत्येक मुंबई पालिकेमध्ये तुम्ही बघत असाल तर 500 स्क्वेअर फूट घराला कर माफ आहे आणि इथे त्यांचं बहुमत असं ते लोक म्हणतायत, पण ते बहुमत नगरसेवकांचं नाही आहे, हे त्यांचे वर्कर आहेत। त्यांच्यामुळे त्यांना जे कोणताही निर्णय घ्यायचा असेल तो ते स्वतःच्या मताने घेतात, जनतेचा विचार करत नाहीये। लाईव्ह प्रसारण जर तुम्ही लोक बोलताय की हा आम्हाला जनतेने बहुमताने निवडून दिले, मग त्या जनतेपासून तुम्ही का पारदर्शक ठेवत नाहीये? तुम्ही का लाईव्ह प्रसारण बंद केलं? तुम्हाला म्हणजे इथे जे नगरसेवक आहेत ते नगरसेवक नसून 7-11चा स्टाफ आहे, हे आमचं म्हणणं आहे आणि ह्याला आम्ही धिक्कार निषेध व्यक्त करतो। नमस्कार, मी सुनीता लोंढे, मी शिवसैनिक आहे
आज हे एक आंदोलन यासाठी केलं आहे की जे भाजपाची मनमानी चालली आहे इलेक्शन नंतर जे आले सत्ताधारी त्यांनी आपलं इलेक्शनचे पैसे वसुली करण्यासाठी मला वाटतं 60% कर त्यांनी हे केलं आहे म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवलं आहे की 60% कर घेणार नवीन मालमत्तासाठी बरोबर. जर मिडल फॅमिली इथे राहते आहे आणि तुम्ही मालमत्ता कर 60% घेणार तर ते जीवन कसं जगणार. पुढचं काय आहे हे करच भरत राहणार आणि हे करचं तुम्ही जर मालमत्ता बिल बघितलं असेल तर त्याच्यावर वेगवेगळे कर आहे. बघा हा महासभेत जो ठराव आणला आहे तो लोकांवरती अन्यायकारक ठराव आहे. त्याच्यासाठी आम्ही तो ठराव कॅन्सल करण्यासाठी निवेदन देण्यासाठी आज आलेलो आहेत आणि हा जर ठराव त्यांनी कॅन्सल नाही केला तर आम्ही मोठ्या याच्याने प्रमाणात इथे आंदोलन करू आणि मग लोकांना रस्त्यावर घेऊ. पुढची भूमिका काय असणार ते आता मी हे ठराव माघार नाही घेतलं तर पुढची भूमिका आता तेच बोललेलं आहे की पूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये याचा आंदोलनाची उग्र दिशा करू आणि मोठं आंदोलन करू. तकलीफ यही है, हमें अपने ही दर्द देते हैं. अपने सहयोगी पार्टी है केंद्र में भी राज्य में भी, लेकिन वही गलत इल्ज़ाम लगा रहे हैं, गलत अफवाहें फैला रहे हैं, भ्रामक जानकारी लोगों को दे रहे हैं कि हमने टैक्स बढ़ाया. हम आपके माध्यम से जनता को ये कहना चाहते हैं कि हमने कोई भी टैक्स जनता का नहीं बढ़ाया. जो जनता को अभी हाउस टैक्स का बिल इस साल आया हुआ है 1 अप्रैल के बाद जो भी टैक्स का बिल आपको आएगा वो सेम रहेगा. उसमें 1 रुपये का भी बढ़ोतरी या 1 रुपये भी बढ़ाया हमने नहीं है. ना हमने कर बढ़ाया ना हमने उसका दर बढ़ाया है. जो रेट पहले भी था वो आज भी वही है. सिर्फ जो 20 माले की 30 माले की 40 माले की 50 माले की जो नई बिल्डिंग बन रही है और वो जब आएंगे उनका हाउस टैक्स के लिए अप्लाई करेंगे तो उनका जो रेट है उस रेट में हमने बदलाव किया है. लेकिन जो लोग ऑलरेडी रह रहे हैं उनको जो टैक्स आ रहा है उनमें कोई भी बदलाव नहीं है, उनमें कोई भी बढ़ोतरी नहीं है. हमने फिर आपको बता रहे हैं कि हमने कोई भी आम नागरिक के जेब में हाथ डाला नहीं है, ना उनकी जेब काटी है, ना उनमें बढ़ोतरी की है. जो पहले भी जो टैक्स दे रहे थे आज भी वही टैक्स दे रहे हैं. और रही बात आप ही ने कहा तो आप ही बता दीजिए इनकम सोर्स क्या है. और कॉरपोरेशन के पास कोई इनकम सोर्स नहीं. आप देखे रहेंगे पानी हम आपको दे रहे हैं, जो रेट में हमको पानी आ रहा है और उसका जो खर्चा हो रहा है उससे भी कम रेट में हम आपको पानी दे रहे हैं. आज सीमेंट रोड जो इतने लोगों को हमने बना के दिए जिस एरिया में आप देखे रहेंगे तो जितना पैसा आता है उससे भी कई गुना ज़्यादा पैसा कॉरपोरेशन सीमेंट रोड के ऊपर खर्च कर रही है. मतलब जितनी इनकम है उससे ज़्यादा पैसे खर्च कर रही है. तो कोई भी नॉर्मल सामान्य लोगों से हमने उनके जेब में हाथ डाले नहीं हैं. मीरा भाईंदर महानगर पालिका के गेट के बाहर आज शिवसैनिकों ने भीख मंगो आंदोलन किया और भारतीय जनता पार्टी के खिलाफ घोषणाबाजी भी की. आज इसी संदर्भ में जो आंदोलन किया गया उन्हें महानगर पालिका के आयुक्त राधा विनोद शर्मा ने आश्वासन दिया कि हम आपको फिर से एक बार मीटिंग बुलाएंगे और चर्चा करेंगे. अब आने वाले भविष्य में यह देखना होगा कि जो टैक्स बढ़ोतरी का मुद्दा कितना गर्माता है. आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, मीरा भाईंदर.